दीप अमावस्येचे नाव गटारी अमावस्या असे का पडले आहे? खरे तर तिथीनुसार या दिवसाचे अधिकृत नाव आषाढी अमावस्या असे असले तरी गटारी अमावस्या हे नाव एवढे समर्पक आणि आकर्षक आहे की जुने नाव लोकांच्या पार विस्मरणातच गेले आहे. गेले काही वर्षापासून गटारी अमावस्येला एका उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 31 डिसेंबरसारखेच या दिवसा कार्यक्रम आखले जातात. आषाढी अमावस्या तमसो मा ज्योतिर्गमय असा संदेश देणारी मंगलमय अशी मानली जाते. आषाढातील अमावस्या हा दिवस दिव्यांची अमावस्या म्हणून साजरा केला जातो. आता जरा वास्तविकतेवर आधारित गटारी म्हणजे काय? भारतीय संस्कृती गटारीचे महत्त्व किती जाणते याचे हे उत्तम उदाहरण. गटार अशुद्ध पदार्थ वाहून नेते, गाव स्वच्छ ठेवते, रोगराई दूर सारते. पण शहरे वाढली, गटारे स्वच्छ होईनाशी झाली. गटारे स्वच्छ होण्यापेक्षा ती अशुद्ध होण्याचा वेग अधिक वाढला आणि गटारांमुळे रोगराई वाढू लागली. आषाढ महिना हा रोगराईचा महिना समजला जातो. जशी आज आपल्याकडे आता कोरोना, स्वाईन फ्लू, मलेरिया, सर्दी, पडसे आदी रोगांच्या महाभयंकर साथींचे प्रलय माजले आहे, त्या होऊ नयेत म्हणून पूर्वापार देवी देवतांची आराधना होई, त्या प्रसन्न व्हाव्यात यासाठी विधी केल्या जात, बळी दिले जात. हा दिवस खरा तर या आषाढातील अस्वच्छता, रोगराई, साथीचे आजार म्हणजे एक प्रकारे घाण गटारात वाहून जाऊन त्यांचे उच्चाटन होते म्हणून गटारी अमावस्या होय. या दिवशी दीपपूजा केली जाते. कणिक वापरून केलेले गोडाचे दिवे या दिवशी केले जातात. देशावर काही ठिकाणी बाजरीचेही दिवे केले जातात. दुधा तुपासोबत गोडाच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी जिवती पूजनही करतात. श्रावण मास सुरू होण्यापूर्वी येणारी ही अमावस्या दीपपूजनाचा दिवस म्हणून पण ओळखली जाते. पूर्वीच्या काळी अंधारात आधार देणाऱ्या मिणमिणत्या पंतीपासून ते लामण दिवा कंदिलापर्यंत सगळ्या दिव्यांची ह्या दिवशी पूजा केली जात असे. आदल्या दिवशी घरातल्या सगळ्या दिव्यांची स्वच्छता करून त्यांना लख्ख करून ठेवलं जायचं. मग आजच्या दिवशी सगळ्या दिव्यांना पाटावर मांडून त्यासमोर रांगोळी काढून गंध फुलांनी त्यांची मनोभावे पूजा केली जात असे. गुळ फुटाणे, लाह्या यांचा नैवेद्य दाखवून दिव्याची कहाणी वाचून ह्या पूजेची सांगता होत असे. ह्या सगळ्या दिव्यांमध्ये मान असतो तो गुळ घालून केलेल्या कणकेच्या दिव्यांचा. हे दिवे वाफेवर बनवून नंतर पूजेत मांडले जातात. तसंच ह्या पूजेसाठी बाभळीची फुलं वापरली जात असत. अशा प्रकारे काळामिट्ट अंधार उजळून टाकणाऱ्या ह्या चिमुकल्या सूर्यदूतांची पूजा करून त्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जात असे. म्हणून आषाढातली अमावस्या म्हणजे दीपपूजा, दिवली अमावस्या, श्रावणातील मांगल्याचे स्वागत करायचे असते. धन्यवाद. तसेच मराठी गोष्टींचे पुस्तक या यूट्यूब चॅनलवरील मराठी बोधकथा तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. मनापासून खूप खूप धन्यवाद.